विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी पोयम शिकणार आहोत ती आहे 4.3 देअर्स अ होल इन द बकेट असं तिचं नाव आहे. आता आपण जनरली पूर्वीच्या काळी विहिरी होत्या. आता तुम्हाला विहिरी तेवढ्या दिसत नाही आणि आपण नळातूनच पाणी घेतो. पण पूर्वीच्या काळी जेव्हा विहिरी होत्या त्या विहिरीचं पाणी काढावं लागायचं. तर पाणी आता आपण मोटरने काढतो, पूर्वी बकेटने काढायचं. तर ते बकेटने पाणी काढताना जर बकेटच फुटली असेल तर मग आपण काय करायचं? त्याला जर छिद्र असेल तर मग ते पाणी जे आहे ते बकेटीतून काढता काढता विहिरीपासून वर येईपर्यंत त्यातलं सगळं पाणी चाललं जाईल. तर असाच एक प्रसंग इथे लिझा आणि हेनरी या दोघांमध्ये आहे. यांचीसुद्धा जी बकेट आहे त्या बकेटला होल आहे आणि म्हणून ते दोघंजण आता एकमेकांना सांगत आहेत की बकेटमध्ये काय होल आहे, आता मी काय करू? हेनरी असं लिझाला सांगत आहे. तर हेनरी त्यावर जी लिझा आहे ही त्यावर उपाय सांगत आहे की तू आता कशा प्रकारे त्या बकेटचं छिद्र जे आहे ते बंद करशील. आणि या कवितेमधून एक हेनरीची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते की त्याला कुठलाही कठीण प्रसंग किंवा कुठलीही प्रॉब्लेम जर आला तर त्याचं सोल्युशन न काढता तो त्याचं कारण सांगतो की असं झालं आता मी काय करू, असं झालं आता मी काय करू. तर लिझा त्याला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगते की आता तू असं कर, असं कर, असं कर. परंतु त्याचा नेहमी तोच प्रश्न असतो तिला की आता बकेटमध्ये होल आहे, मी काय करू? तर बघू कशी कविता आता आपल्याला ही हसवते. फर्स्ट, there's a hole in the bucket, dear Lisa, dear Lisa, dear Lisa. There's a hole in the bucket, dear Lisa. There's a hole. या बकेटमध्ये होल आहे. हा असं तो त्या लिझाला सांगतो आहे. डिअर लिझा, डिअर लिझा, डिअर लिझा. देअर इज अ होल इन द बकेट. डिअर लिझा, डिअर लिझा, डिअर लिझा. आता ही लिझा काय सांगते त्याला? देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, फिक्स इट. मग लिझा सांगते त्याला की होल जर आहे बकेटमध्ये तर तू त्याला बंद कर, फिक्स कर. डिअर हेनरी, डिअर हेनरी, फिक्स इट. त्याला बंद कर. आता याचा पुन्हा प्रश्न असतो, विथ व्हॉट शूड आय फिक्स इट? डिअर लिझा, डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शूड आय फिक्स इट? डिअर लिझा, विथ व्हॉट. मी ते कशाने बंद करू? जे होल आहे ते मी कशाने बंद करू? तूच सांग मला. डिअर लिझा, डिअर लिझा, डिअर लिझा. आता लिझा त्याला सांगते विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्ट्रॉ. ते जे छिद्र आहे याच्यामध्ये तू पेंढी टाक. जे धान्य असतं त्याचं ते वाळलेल्या ज्या काड्या असतात त्याला इथे स्ट्रॉ म्हटलेलं आहे. पेंढा म्हणतो आपण त्याला. ते धान्याची पेंडी जी असते त्यातली एक काडी जी आहे ती तू त्याच्यामध्ये टाक, म्हणजे छिद्र बंद होईल. बट द स्ट्रॉ इज टू लॉंग डिअर लिझा, डिअर लिझा. द स्ट्रॉ इज टू लॉंग डिअर लिझा, टू लॉंग. टू म्हणजे खूप किंवा सुद्धा. आता हिने सांगितलं त्याला की ते स्ट्रॉ वापरून तू ते छिद्र बंद कर. तर हा परत काय म्हणतो की ही स्ट्रॉ जी आहे ती टू लॉंग आहे, म्हणजे खूप लॉंग आहे, खूप लांब आहे. मग आता मी ही कशी टाकू? आता परत त्याला लिझा काय सजेशन देते, काय सांगते की देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, कट इट. तू काय कर आता, ही जी स्ट्रॉ आहे याला काप, असं ती त्याला सांगते. पण परत त्याचा प्रश्न तयारच असतो, विथ व्हॉट शूड आय कट इट, आय कट इट. त्याचा प्रश्न परत तयारच असतो, विथ व्हॉट शूड आय कट इट, आय कट इट. डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शॅल आय कट इट? डिअर लिझा, विथ व्हॉट. मी ते कशाने कट करू? कट म्हणजे कापणे. मी ते कशाने कट करू? स्ट्रॉ ही कशाने कट करू? हा तिला परत प्रश्न विचारतो. मग आता ती परत त्या प्रश्नाचं उत्तर देते, विथ ॲन ॲक्स डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ ॲन ॲक्स डिअर हेनरी, ॲन ॲक्स. तर ही आता कशाने कापायला सांगते स्ट्रॉ? ॲक्सनी, म्हणजे कुदळीने ती सांगते की आता तू कुदळीने ते काप, म्हणजे ते छोटं कर. आता याला हे सांगितल्यावरही परत याचा प्रश्न तयारच असतो,
But the axe is too dull, dear Lisa, dear Lisa. The axe is too dull, dear Lisa, too dull. आता परत हा म्हणतो की जी ही ॲक्स आहे ही कुदळ आहे, हिला धारच नाही आहे, ही डल आहे म्हणजे बोथट आहे. मग आता मी कशाने कट करू? आता ही परत काय म्हणते त्याला, देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, शार्पन इट. आता शार्प म्हणजे त्याला धार लावणे, त्याला धारदार करणे. तर मग आता ही सांगते त्याला की ज्याला जर धार नाही आहे कुदळीला तर तू काय कर, त्याला शार्प कर, त्याला धार लाव. आता परत हेनरीचा प्रश्न तयार असतो, विथ वॉट शूड आय शार्पन इट डिअर लिझा, डिअर लिझा, विथ वॉट शूड आय शार्पन डिअर लिझा, विथ वॉट. आता हे मी कशाने शार्प करू तूच मला सांग डिअर लिझा. आता परत ती काय सांगते याला, विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, अ स्टोन. आता तू ही शार्प कशाने कर, ह्या स्टोननी कर, म्हणजे दगडावर त्याला धार लाव, त्या कुदळीला दगडावर धार लाव. स्टोन म्हणजे दगड. आता परत त्याचा एक प्रश्न तयार असतो, बट द स्टोन इज टू ड्राय डिअर लिझा, डिअर लिझा, द स्टोन इज टू ड्राय डिअर लिझा, टू ड्राय. TOO टू, टू म्हणजे सुद्धा. पण आता तू मला धार लावायला सांगते आहेस, पण हा जो स्टोन आहे हा सुद्धा खूप ड्राय आहे म्हणजे कोरडा आहे. आता कोरडा आहे तर मग लिझा परत सांगते त्याला की देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, वेट इट. आता तो स्टोन जर कोरडा आहे दगड तर तू त्याला ओला कर. मग ओला कशाने करायचा, परत प्रश्न आला, विथ वॉटर, विथ वॉट शूड आय वेट इट डिअर लिझा, डिअर लिझा, डिअर लिझा, विथ वॉट शूड आय वेट इट डिअर लिझा, विथ वॉट. आता मी हा कशाने ओला करू, परत तो प्रश्न तिला विचारतोय लिझाला की मी हा कशाने ओला करू. तर लिझा परत त्याला सांगते की तू आता कशाने कर, वॉटरनी हा स्टोन जो आहे हा ओला कर. वेट, वेट म्हणजे ओला. विथ वॉट शूड आय वेट इट डिअर लिझा, डिअर लिझा, विथ वॉट शूड आय वेट इट डिअर, विथ वॉट. विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर. आता ती सांगते त्याला की हे कशाने तू हा जो दगड आहे हा कशाने ओला कर, वॉटरने ओला कर. विथ वॉटर म्हणजे पाण्याने ओला कर. परत त्याचा प्रश्न तयार असतो, बट हाऊ शॅल आय गेट इट डिअर लिझा, डिअर लिझा, बट हाऊ शॅल आय गेट इट डिअर लिझा, डिअर लिझा, बट हाऊ. हाऊ म्हणजे कसे, पण मला वॉटर कसे भेटणार, कारण पाणी त्यांच्याजवळ नाहीच आहे. तर ती काय सांगते मग, तू आता पाण्याने ओला कर. तर मग हा सांगतो की हाऊ शॅल आय गेट इट, मी पाणी कसं मिळवू. इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट. पाणी कशाने मिळवतो, कशाने काढतो, बकेटने काढ. पाणी तुला कुठे मिळेल, इन द बकेट, बकेटमध्ये मिळेल, असं ती त्याला सांगते. परत ते जिथून सुरू झाले होते की या बकेटमध्ये होल आहे तिथेच परत ते येऊन थांबले की बट देअर इज अ होल इन द बकेट डिअर लिझा, डिअर लिझा, देअर इज अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर्स अ होल. परत तो तिला सांगतोय की या बकेटमध्ये होल आहे, या बकेटमध्ये खूप मोठं होल आहे, तर मी पाणी कसं काढू. अशा प्रकारे ही कविता जिथून सुरू झाली तिथेच ती थांबली. आणि ही वाचल्यावर आपल्याला अशी फनी कविता वाटते, ही थोडी गंमत वाटते आपल्याला ऐकताना.